सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। म्हसरूळ येथे विविध समस्यांनी स्थानिक नागरिक संतप्त झाले। वारंवार महानगरपालिकेला तक्रार करूनही समस्या उद्भवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवन समोरील पायऱ्यांवर बसून आज दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात आले। मनपायुक्त मनीषा खत्री यांची वेळ घेतली, परंतु भेट न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्यासह स्थानिक नागरिकांनी राजीव गांधी भवन समोरील पायरीवर बसून ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। म्हसरूळ तसेच आडगाव ते पंचवटी भागातील अनेक ठिकाणी पाणी प्रश्न प्रलंबित आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघात होतात। रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने पोलीस रहिवासी भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे। जागर जनस्थानकरिता संदीप नवसे, नाशिक। शहराची अवस्था कशी बिकट झालेली आहे। नाशिक शहर जर एकीकडे बघितलं तर धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती नाशिक शहरकारांची झालेली आहे। आज आपण बघतो आहोत की नाशिक शहराच्या चौबाजूला खड्डेमय रस्ते झालेले आहेत, परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये येत्या काही दिवसामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्याच्या नावाने मोठा निधी येणार आहे। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो आहोत की नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न हा बिकट झालेला आहे। तसाच प्रकार आपण पंचवटी विभागाअंतर्गत येणाऱ्या आडगाव म्हसरूळ रस्त्यावरील जो दात्रक फाटा आहे किंवा जो देशमुख चौक आहे, देशमुख चौकाच्या भोवती असणारी पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे, जिथे जवळजवळ 300 फ्लॅट म्हणजे 1500 ते 1600 लोकांची वस्ती असलेला एक पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे। जे पोलीस आज दिवसरात्र कष्ट करून आज आपल्या सर्वांची सेवा करतात, दिवसरात्र बंदोबस्त करतात, अशा लोकांनाच रात्री बेरात्री ते घरी जातात, परंतु त्यांना पाणी मिळत नाही। आणि या पाण्यासाठी आज आपण इथे जमलेलो होतो। आपण जर बघितलं असेल तर मी आयुक्त साहेबांना गेल्या हप्त्याभरापासून भेटण्यासाठी वेळ मागतोय, परंतु आयुक्त साहेबांनी आज आम्हाला 3:30 वाजता भेटण्याची वेळ दिली होती। आज आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो की त्या आज इथे उपलब्ध नाही आहेत, असं सांगण्यात आलं की ते कुठेतरी त्यांची मीटिंग चालू आहे। मग हे नाशिक महानगरपालिका केवळ या ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच आहे का, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहतो आहे। आपण जर बघितलं असेल तर त्यांना हंडाभर पाण्यासाठी तिथल्या पोलीस महिला असून देखील त्यांना बाजूला असणाऱ्या कॅनलवर जाऊन धुण्याची वेळ येते। आपले भांडे घेऊन तिथे जातात आणि भांडे धुण्याची वेळ त्या कॅनलवर आलेली आहे। आमची मागणी हीच आहे की तिथं असणाऱ्या जो पथदीप आहे तिथं पथदीपे देखील उपलब्ध नाही आहे। तिथं असणारा एक मोठा रस्ता झालेला आहे, त्या रस्त्याला स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे। तिथे अनेक ॲक्सिडेंट होऊन अपघात होऊन तिथे अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत। आमची मागणी तिथं हीच असणार आहे की ह्या लोकांचं लवकरात लवकर तिथे पाण्याचे कनेक्शन देण्यात यावे आणि तिथं मोठ्या संख्येने पाण्याचा प्रेशर वाढवण्यात यावा। तिथे 10 विंग कमीत कमी 5 विंग आहेत, तिथे 10 तरी पाण्याचे कनेक्शन्स असायला हवे होते, परंतु ह्या 10 विंगमध्ये आपण जर बघितलं असेल तर केवळ 2 पाण्याचे कनेक्शन्स दिलेले आहे आणि त्यालाही प्रेशर नाही। तिथं असं सांगण्यात येतं की जो वॉलमन आहे तो केवळ काही कॉन्ट्रॅक्टरांचे काही ठेकेदार जो टँकर्स आहेत याचे खिशे भरण्यासाठी तिथं पाणी कमी दाबाने सोडतो, असे काही एक म्हणजे दबक्या आवाजात चर्चा आहे। याची शहानिशा झाली पाहिजेत। त्यानंतर तिथे मुबलक प्रमाणात पाणी सोडण्यात यावं। तिथे आज आपण गेल्या अनेक वर्षांपासून उद्यान विभागाला लाखो रुपयाच्या टेंडरद्वारे आपण खर्च करतो। तिथे आपण जर बघितलं असेल तर तिथं उद्यान विभागामार्फत 2 बोर जरी मारून दिले तरी किमान पाण्याचा जो काही 70% पाण्याचा प्रश्न मिटू शकतो, वापरण्यासाठी पाण्याची तिथं समस्या मिटू शकते। आमची मागणी तीच आहे की लवकरात लवकर नळाचे कनेक्शन आणि प्रेशर वाढवण्यात यावे। तिथे किमान 2 आम्हाला बोरवेल मारून देण्यात यावी। त्यानंतर तिथं असणाऱ्या स्ट्रीट लाईट्स तिथे लवकरात लवकर स्ट्रीट लाईट्स बसवण्यात यावे आणि तिथं असणाऱ्या रस्त्यावर लवकरात लवकर स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्यात यावी। हे जर आज आम्ही सर्व शांततेच्या माध्यमातून केवळ आणि केवळ एक मूकमोर्चा म्हटलं तरी हरकत नाही, परंतु आज आम्ही इथे शांततेच्या माध्यमातून इथं पायऱ्यांवर बसून आंदोलन केलेलं आहे। जर यापुढे जर आमच्या या समस्यांचा लवकरात लवकर निपटारा झाला नाही तर आम्ही यापुढे उग्र स्वरूपात जन आंदोलन छेडू, याचा इशारा आम्ही इथे देण्यात आलेला आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देत आहोत। आलेले आहेत, पण 2011 पासून तर आत्तापर्यंत तिथे पाण्याची सोय नाही, लाईट नाही आहे आणि पूर्ण अंधार आहे। जाता येताना आमचे पोलीस कुटुंबीय राहतात, तिथे लहान मुलं राहतात, तर आणि जाता येताना खड्डे खूप आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, पाणी नाही आहे। त्याच्यानं पाणी सोडणारे जे आहेत त्यांना मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही टँकर देऊ, पण त्यांनी आतापर्यंत टँकरही दिले नाही। त्याच्यानंतर तो पाणी सोडणार आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करतो की आमच्याकडे जरा जास्त पाणी सोड, पण तो काहीतरी कारणं देऊन असं सांगतो की तुमच्याकडे पाणी येणार नाही, तुम्ही दुसरी लाईन करा, असं तरी आम्हाला सांगून देतो आणि फोन ठेवून देतो, म्हणजे पाणी पण येत नाही आमच्याकडे।
त्याच्यानंतर लाईट पण नाही आहे, रस्ते पण नाही, खूपच बिकट परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे बसही नाही आहेत. आमच्या मुलांना शाळेत जायला इतके प्रॉब्लेम येत आहे की बससुद्धा येत नाही. सिटी लिंकची बस चालू केली होती, ती बंद करण्यात आली. म्हणजे तुमच्याकडे रस्ता नाही आहे. तर आमच्याकडे देताना रस्ता मोठा दिलेला आहे, पण आता एकच साईडने रस्ता म्हणजे गाडी जाईल असा इतका छोटा रस्ता आहे. आणि रस्त्यामध्ये खड्डेही खूप आहेत. म्हणजे सापांची वस्तू म्हणजे रात्री आम्ही 6 नंतर जर बाहेर गेलो तर साप असे फिरतात आणि लाईट नसल्यामुळे खाली साप म्हणजे पोरांना साप चावता सुद्धा. म्हणजे आम्ही पोलीस लोक दुसऱ्यांची सेवा करतो, जनतेची सेवा करतो आणि आमच्याच कुटुंबाला इतका त्रास होतोय की म्हणजे खूपच असं झालेलं आहे की आम्ही तिथं का राहायला आलो असं झालेलं आहे. मी आता त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला ड्युटीला असते. माझ्या मुलीला मी शाळेत घेऊन जाते, घेऊन येते. म्हणजे इतके त्रास मला सहन होतो. त्यात पाणी नसतं, घरी गेल्यानंतर न चालू केलं का पाणीच नसतं. त्यात टँकर टाकायचे म्हटले की दर महिन्याला आम्ही मेंटेनन्स 500 रुपये जरी जमा केला तरी आम्हाला 8 दिवसाला 10 ते म्हणजे 2 टँकर टाकावे लागतात. म्हणजे महिन्याला आम्हाला 10 ते 15,000 रुपये खर्च येतो. आता काही ठिकाणी आम्ही राहतो, काही जण खाजगी नोकरीवाले आहेत, ते कुटुंब भाड्याने राहतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. आम्ही पैसे मागायला गेलो का ते म्हणतात पाण्यावरच खर्च होतोय सगळा. इतकं खूपच म्हणजे बिकट परिस्थिती आहे आमच्या पोलीस लाईनीची.